थोडक्यात. सो मला कुत्र्या आणि मांजरांची भयंकर भीती वाटते. हां. हे माझं प्रेम आहे त्यांच्यावर, असं नाही आहे. Hate पण मला नाही करत, हां, पण मी तुला हेट भीती नाही वाटते. करत, पण मला भीती वाटते. आणि ते चावतील किंवा अजून काही मला होईल ह्याची भीती नाही वाटत. मला इन जनरल त्यांच्या स्पर्शाची भीती वाटते. त्यांचा तो फर मला असं लागणार मला कसं तरी होतं. सो मी, दिशा, प्राजक्ताताई आणि हिच्याकडे गेलो होतो राहायला. हां. कर्जतला. हां. एक 2 डे ट्रिप वगैरे हो, टाईप्स अशी होती. पावसाळी पिकनिक. हां. अरे वा. आणि आम्ही हिच्या हॉलमध्ये तिचे आई बाबा आत झोपले होते हां. आणि आम्ही सगळे हिच्या हॉलमध्ये असे झोपलो होतो की एक डबल बेड होता, त्यावर प्राजक्ताताई आणि मी झोपले होते हां. आणि खाली जुई आणि दिशा असे झोपले होते. आणि एक छकुली म्हणून जी आत्ता नाही आहे, हां. पण छकुली म्हणून हिचं जे बाळ होतं ती तेव्हा थोडी आजारी होती, पण ती खूप शांत होती दिवसभर. सो मला तिची भीती गेली होती. मला माहित होतं ही काही काही नाही करणार करणार नाहीये, बिचारी, यार हां. तीच प्रॉब्लेममध्ये तर ती कायच करेल मला. म्हणून मग ती म्हणाली की तिला इथे राहू देत, मी त्या बाळांसोबत तिला नाही ठेवत. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. आणि दिशा मला म्हणाली, पिऊ तू टेन्शन घेऊ नकोस, मला अशी दुसऱ्याकडे कुठे गेलो ना घर सोडून की मला झोपच येत नाही, अच्छा. तर ती आलीच तर मी हँडल करेन. वाव. म्हटलं चल ठीक आहे हरकत नाही. म्हटलं हरकत नाही, झोपूया. एक 10 मिनटं, कारण खूप फिरलो होतो, दमलो होतो. प्राजक्ताताई झोपली, जुई झोपली, दिशा तर म्हणजे जी मला वाटलं होतं ही जागी राहील दिशा जोरात होती. अशी झोपली होती. आणि मला असं झालं की अच्छा ठीक आहे. आणि ना काय होतं, मला माहित होतं की ती काही करणार नाही मला, पण एक Back of the mind सबकॉन्शियस असणार लेवलला कुठेतरी, मला हां. माहित होतं की ती कुठे आहे. मग मी ना अंधारात तिला बघायचे. हां. मग ती एक तिच्या इथे दाराच्या इथे एक टेबल होतं, हां. त्या टेबलवरती ती मला बसलेली दिसली. हां. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, बसली आहे, ठीक आहे, झोपले. असं पांघरून दिलं होतं, छान असं फर आलं गुबगुबीचं. तरी ना भीती ना पोटात, बरोबर. म्हणून मी पांघरुणात सुद्धा मांडी घालून झोपले होते Oh, अशी. shit. आणि पांघरुण खाली तसंच होतं. थोड्या वेळानं परत कुठे असेल ही छकुली, शोधतेय तिथे तर दिसे ना टेबलवर. बाप रे, मला तर काही सुचेना. आणि मी असंच बसले आणि बघितलं तर माझ्या पांघरुणाच्या इथे झोपली होती. Oh, shit. म्हटलं आता हिला कोणालाच उठवू शकत नाही. हां. बरं ही आजारी, तर म्हणजे मला जरी भीती वाटत असली तरी माझ्यात माणुसकी आहे प्राण्यांप्रती पण. अरे यार ही बिचारी आजारी आहे आणि हिला मी आता कसं हाडतूड करू की जा बाई तू इथून म्हणून. म्हटलं हरकत नाही, तू इथे झोप, तू आजारी आहेस, मी बरी आहे. मी तसंच पांघरून हळूहळू काढलं तिला न डिस्टर्ब करता. आणि हिच्या खिडकीच्या इथे एक असा लादीचा ओटा आहे, हो. जो ऑब्व्हियसली कर्जतला गार होतं. मला जुई म्हणाली होती की ती ना लादीवर नाही जाणार, का कसं त्यांना थंडी वाजते ना, हो. मग म्हणून ते असं काहीतरी चादर वगैरे शोधतात. म्हणून मी त्या लादीवर जाऊन झोपले. मला माहित होतं तिथे नाही येणार ती. आणि मला आठवतं सकाळी जुई उठली, पिऊ तू इथे का झोपली आहेस? म्हटलं अगं ती छकुली आली होती झोपायला. आणि मला सगळी काकू पण म्हणतात अगं मग बेडरूम मध्ये यायचं. पण आपल्याला एक गिल्ट असं नाही यार की राईट. बरं असं 2 वाजता वगैरे उठून कोणाला तरी सांगायचं मला आज झोपू द्या वगैरे. म्हटलं मरू दे आता. पण मला खूप आठवतो तो किस्सा की कोणालाच उठवता येत नव्हतं. आणि छकुली अशी झोपायची, अशी ह्याच्या आपल्या ह्याच्या मांडीवर. हम्म. सो ती त्याच डिस्टन्सला झोपली असणार ह्याच्या. सो ही उठल्यावर तिला छकुली अशी दिसली असणार समोर. पण मग बाकीच्या बाळांना तू हिला कधी भेटवलंस की नाही, जी काही एवढी बाळ नाही. आणि ती झाली पण कम्फर्टेबल, कारण तिला मुळात त्या दिवशी त्यांची भीती गेली, कारण ते जवळ येतच नव्हते तसे. हा. सो तिची भीती दुसऱ्या दिवशी गेली. आणि ॲज लॉंग एज मला स्पर्श करत नाहीत किंवा मला जवळ येत नाहीत, तर मी एका रूम मध्ये तशी Okay असते. राहू शकते. आणि सगळे नंतर म्हणजे प्राजक्ताताई जी एवढी घाबरणारी, ती खेळायला वगैरे लागली त्यांच्याशी. तो तेवढा लगेच 2 दिवसात फरक पडला होता.